काल पावसाची सुरुवात झाली, परंतु आपल्या देऊर शिवारामध्ये उमराण नाला परिसरामध्ये प्रचंड अतिवृष्टी काल पहिल्याच पावसामध्ये झालेली आहे। आणि या पावसाने खूप मोठं नुकसान, वादळ वारा आणि पाऊस याच्यामुळे फार मोठं नुकसान झालं। बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांदा चाळींचे पत्रे त्या ठिकाणी उडून गेले, बरेचशी झाडं या ठिकाणी रस्त्यावरती पडलेली दिसत आहेत आणि फार मोठं नुकसान या शेतीचं, फळबागांचं, पिकांचं झालेलं आपल्याला दिसत आहे। बऱ्याच इलेक्ट्रिकच्या पोलसुद्धा पडलेले आहेत, डीपी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेले काही ठिकाणी बघायला मिळत आहेत। अत्यंत भयावह परिस्थिती या देऊर परिसरामध्ये झाली आहे। आजच आमच्या सन्माननीय खासदारताई आणि मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। पंचनामे सुरू झाले, जवळपास सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे या ठिकाणी केले गेलेले आहेत आणि MSCBच्या अधिकाऱ्यांना आपण सूचना केलेल्या आहेत की ज्या ट्रान्सफॉर्मरच्या आणि तारांचे पोल पडलेत ते सर्व तात्काळ दुरुस्त करून ते पूर्ववत आपण पुढच्या 2 दिवसामध्ये आणले पाहिजे, कारण की शेतीचा हंगाम आता सुरू झाला आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इलेक्ट्रिकची फार मोठी आवश्यकता आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदर या सर्व पंचनाम्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठे ना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आता 27 तारखेला विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आहे। या देऊर शिवारामध्ये ही जी अतिवृष्टी झाली आहे याची जाणीव आणि कल्पना आपण त्या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून सरकारला करून देऊ आणि सरकारकडून जास्तीत जास्त भरघोस निधी या शेतकऱ्यांना कसा मिळेल आणि शेतकऱ्यांचं हे झालेलं नुकसान कसं भरून करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू। माझी धुळे तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपलं जे नुकसान झालं आहे या नुकसानींना आपण घाबरून जाऊ नका, आपण धीराने आपण या सर्व गोष्टींना तोंड दिलं पाहिजे आणि सरकारला त्या ठिकाणी दबाव टाकून आपल्या पाठीमागे उभं करण्याकरता आम्ही अत्यंत त्या ठिकाणी कटिबद्ध आणि सक्षम आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका, तुमच्या झालेल्या सर्व नुकसानीचा परतावा हा शासनाकडून मिळवण्याची जबाबदारी देण्याकरता आम्ही काम करतो आहोत। त्यामुळे इलेक्ट्रिकच्या लाईन्स आणि संपूर्ण पंचनामे हे तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त केले जातील अशा प्रकारच्या सूचना